आपल्याला मॅट रांगोळी बनवता तर येते, पण ती सेल पण करता आली पाहिजे. फक्त बनवून उपयोग नाहीये ना. तर चला आता मी सांगते तुम्हाला की आता हे आपलं हँगिंग आपण बनवलेलं आहे, तर ते तुम्हाला आता सेल करायचं, त्याची प्राइस कशी ठरवायची. तर तुम्ही पाहू शकता की आता हे जे मी हँगिंग बनवलेलं आहे त्यासाठी मी रेक्झिन वापरले पाठीमागं. मी तुम्हाला दाखवू शकते, हे तुम्हाला दिसतं बॅक साईडला, हे रेक्झिन वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये पण तुम्ही त्यासाठी साहित्य कोणतं वापरते याच्यावर तुमची प्राइस डिपेंड करते की तुम्ही किती ठेवणार आहे. आता तुम्ही समजा ह्याला जर कॅनव्हास वापरला असता की नॉन वॉन वापरला असता तर याची प्राइस तुम्ही वेगळी ठेवू शकता, कारण कॅनव्हास जरा आपल्याला कमी प्राइसला भेटतो, म्हणजे हे रेक्झिन आहे ना ते आपल्याला जरा कॉस्टली भेटतं. आणि याच्यासाठी तुम्हाला फर वुलन किती लागलं याच्यावरती तुम्ही प्राइस ठरवू शकता. आता मी हे आहे ना हे डझनवरती विकते. मी असं एक वगैरे असेल तर त्याची प्राइस जरा वाढते. जर तुम्ही डझनवरती घेत असाल तर आपल्याला पण सेल करायला सोपं जातं आणि घेणाऱ्याला पण परचेस करायला सोपं जातं. तर चला मी तुम्हाला सांगते याची प्राइस काय लावायची. तर आपण हे हँगिंग डझनवरती सेल करतो, तर याची एका डझनची प्राइस आहे 420 रुपये डझन. आणि जर तुम्ही असं सिंगल सिंगल घ्यायला गेलाय 1 पीस 2 पीस तर ते तुम्हाला 40 ते 50 रुपयाला पडतो. त्यामुळे तुम्ही डझनवरतीच घेतलेलं आपल्याला परवडतं. आणि त्याच्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीचं बेस्ट क्वालिटीचं सगळं साहित्य वापरलेलं आहे. रेक्झिन वगैरे आपण ते कॅनव्हासवरती वगैरे बनवलेलं नाहीये. आणि तुम्ही ते वॉशेबल आहे, तुम्ही ते रियूज पण करू शकता. तुम्ही आता तात्पुरतं गौरी गणपतीसाठी म्हणा किंवा बर्थडे डेकोरेशनसाठी पण अशा हँगिंग वगैरे वापरू शकता. आणि तुम्ही हे वॉशेबल आहे त्यामुळे जरी धूळ वगैरे बसली तर तुम्ही ते वॉश करून परत रियूज करू शकता. तर असं खूप छान आहे हे. 420 रुपये डझन भेटेल आपल्याकडे. जर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता. अजून असे मॅट रांगोळीचे आपल्याकडे हँगिंग आणि मॅट रांगोळी अशा भरपूर डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आपल्याकडे मॅट रांगोळीचे जे किट आहे ते पण अवेलेबल आहे. कोणाला पाहिजे असेल तेही तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आता मला ऑनलाईन क्लासच्या खूप इन्क्वायरीज आल्यात, तर आता मी ऑनलाईन क्लास पण बघते, मी ट्राय करते. मला तर जर संडेला किंवा कधी भेटला टाइम तर मी तेव्हा ऑनलाईन क्लास पण घेणार आहे. तर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देते किंवा डीएम करू शकता. आणि माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते अजून काही डिझाईन आहेत. तर तुम्ही पाहू शकता, हे एक डिझाईन आहे माझ्याकडे. तर तुम्ही हे जेव्हा भिंतीच्या कडेला किंवा आपल्या दरवाजाच्या साईडला ठेवतो ना आपण, तेव्हा खूप सुंदर रांगोळी दिसते ही. तुम्ही याची असे राऊंड मध्ये पण ठेवू शकता किंवा असं भिंतीच्या साईडला पण ठेवू शकता. खूप छान सुंदर लुक येतो. तर हे पण आपण डझनवरती सेल करतो. माझ्याकडे आपण आता दिवाळी येते तर दिवाळीसाठी पंती वगैरे पण आहे आपल्याकडे. खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत, तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हे समय आसन आहेत, हे पण आपण डझनवरती सेल करतो. आणि जरी कोणाला 1-2 पाहिजे असतील तरी पण आपण देतो हे. तर हे आपल्याला गिफ्ट देण्यासाठी पण खूप छान आहे, हळदी कुंकासाठी वगैरे हे तुम्ही घेऊ शकता. आणि लुक पण छान येतो, समई बरोबर हे मिडल मध्ये बसते आणि लुक खूप सुंदर येतो. तर चला, आपल्याकडे भरपूर अशा रांगोळी आहेत, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. आपल्याकडे ज्या बाकीच्या रांगोळी आहेत त्या डिझाईन वगैरे जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही मला डीएम करा. आपल्याकडे किट पण प्रोव्हाइड आहे. आणि आता मी ऑनलाईन पण क्लास बॅच करणार आहे. आता तेव्हा कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी मला मेसेज करा. मी आता ऑनलाईन बॅच पण सुरू करणार आहे. तर चला, आपल्याकडे तुम्हाला मॅट रांगोळी माझ्या कशा वाटतात किंवा मॅट रांगोळीबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील तरी मला मेसेज करा. तुम्हाला मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. तर चला, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही नवीन शिकण्यासाठी. तर चला.